नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. राहुल आणि रोहिणी खूप चिडचिड करत असतात. त्या वेड्याचा पाठलाग करून त्याला संपवायला लागणारा, अगदी कलासारखं. जसं कलाला संपवलंय तसं या वेड्याला संपवायला लागणार आहे. अति शहाणपणा करून त्या दिवशी कला जर आपल्यामध्ये आली नसती तर आज ती मेली नसती, जिवंत असती आणि आपल्याला सुद्धा त्या वेड्याचा पाठलाग करायला लागला नसता. आज जिवंत आणि या घरात असती, पण अति शहाणपणा केला आणि स्वतःच्या जीवाला मुकली. शहाणीच होती ग ती कला. कसं तिला संपवून टाकलं. आता या वेड्याला एकदा संपवलं ना की मग झालं मामा. सगळं काही आपल्या प्लॅन नुसार एकदम ओके. रोहिणी म्हणते, हो रे राहुल, कधी दिवस येणार आहे काय माहिती बाबा. तो समोर जेव्हा अद्विक उभा असतो तेव्हा दोघे इतके घाबरतात की राहुलची अगदी बोबडीच वळायला लागलेली असते. अरे दादा, अरे दादा, राहुल तू इथे. रोहिणी मनातल्या मनात म्हणते, चला थोडक्यात वाचले, नाही तर याने जर ऐकलं असतं तर वाटोळ झालं असतं. या मूर्खाने काही ऐकलेलं नाहीये, नाही तर वाट लागली असती. आता रोहिणी नाटकं करायला लागते. अरे अद्विक बघ की. का चुकतो रे हा सारखा अद्विक. तुझ्यासारखा इतका चांगला भाऊ घरात असताना त्याला सांगायला लागतं, चांगलं वाग, बघ तुझ्या भावाकडे, तसं शिक, तसं वागायला सुरुवात कर. पण ह्या मूर्खाच्या काही एक लक्षात येत नाही. काय चाललंय ना अद्विक, याचं याला माहिती बाबा. आई म्हणून कमी पडले रे, आई म्हणून कमी पडले म्हणून तो मोठ्या मोठ्या चुका करतो. याला वागाई बोलायची अजिबातच अक्कल नाहीये. तुझ्यासारखा कधी होणार आहे अद्विक हा, कधी याला अक्कल येणार आहे, काही कळत नाही रे. आता रोहिणी मुद्दाम अद्विक समोर रडायचं नाटक करते आणि राहुलचं गाराणं गात असते. काय करू रे अद्विक, फार त्रास देतो हा राहुल मला. तू नको टेन्शन घेऊ गा, त्या सगळं व्यवस्थित होईल, रिलॅक्स. आता हिला रिलॅक्स करतो आणि अद्विक आता निघून गेलेला असतो. राहुल बघतो अद्विक गेला की नाही, मग यांना कंटिन्यू करायला. सुकन्या आणि सुकन्याची मैत्रीण असते. सुकन्याची मैत्रीण म्हणते, तू सुद्धा प्रेमात पडलीये किंवा तू प्रेम करू शकतेय, मान्य कर. सुकन्या म्हणते, ए बाई, मी असं काही म्हटलेलं नाही आणि कबुली तर अजिबात दिली नाहीये. उगाच माझ्या डोक्यावर काही लादू नको. ए मी कांदा बिर्याणी केलीये, आपण खाऊया की, मी काकांना दिली. ए बिचाऱ्या काकांवर काय काय ट्राय केलं, बापरे काय काय भोगायला लागते. कशी केली ग. कांदा कापला आणि मग आता सगळी रेसिपी सांगायला लागलेली असते. सुकन्या सगळी रेसिपी अगदी मन लावून ऐकते. रात्रीचा उरलेला भात त्याला कांदा बिर्याणी नाही, फोडणीचा भात म्हणतात. मूर्ख, त्याला बिर्याणी म्हणतात का. काही आपलं. आणि शिळा भात काकांना दिलाय तू. नेहा, काकांसाठी काहीतरी छान असं पटकन बनवलं असतं तर शिळा भात खाऊ घातला. लाज वाटत नाही का ग ए नेहा. सुकन्या आता त्या काकांची खूप अशी काळजी घेत असते. आधी रस्त्यावर मिळायचे ते खायचे. नेहा आता सुकन्याला बोलत असते, आता काय त्यांना गरम गरम खायला वगैरे देते, एवढे चोचले नको करू. नेहा शांत बसा. जगातला प्रत्येक माणूस आपापले नशीब घेऊन येतो. आतापर्यंत त्यांच्या नशिबात जे जे काय होतं त्यांनी भोगलंय सगळं. आता त्यांच्या नशिबात चांगलं खाणं, गरम नरम खाणं लिहिलंय आणि ते मिळू दे की त्यांना. आपण असं कोणाचं नशीब नाही हिरावून घेऊ शकत. नाही हा, प्लीज चांगलं वाग आणि चांगला विचार कर. सुकन्या सगळ्यांचा छान असा आणि पॉझिटिव्ह असा विचार करते. सगळ्यांबद्दल चांगला असा विचार करत असते. छान आता पिठलं भात बनवते गरम गरम आणि काकांना खायला घालते. सुकन्या म्हणते, बाय द वे नेहा, मी बनवतेय पिठलं भात, ते खाणार की तुझी द ग्रेट कांदा बिर्याणी खाणार आहेस. काय खाणार आहेस तू नेहा, सांग की. कसं आहे ना सुकन्या, कांदा बिर्याणी खाण्यामध्ये रिस्क आहे. तुझं पिठलं भात खाण्यात रिस्क नाहीये ना ग, मग तोच खाते मी. इश्क आहे इश्क. चल आता मला मदत तर करायला लाग. नेहा आता मदत करत असते सुकन्याला. हो करते की. दोघे मिळून आता स्वयंपाक करायला लागलेले असतात. छान असा स्वयंपाक करणार असतात दोघी आणि काकांना भरवणार असतात. आता सुकन्या त्यांच्यासाठी गरम गरम भात आणि पिठलं घेऊन येते आणि पाणी वगैरे सगळं काही आणलेलं असतं. काका झोपी गेलेले असतात. सुकन्या हळूहळू त्यांना म्हणते, काका, अहो काका. काका काय उठतच नाही म्हणून सुकन्या हळूच असा हात लावते. अहो काका. काका इतके डचकून उठतात आणि घाबरल्यासारखं करायला लागतात. काका काका घाबरू नका, मी आहे सुकन्या. सुकन्या बघितलं ना मला, आता शांत बसा, शांत शांत. अहो काका घाबरू नका, मी सुकन्या. एवढे कसले घाबरताय तुम्ही. आणि मी तुमच्यासाठी जेवण आणलंय गरमागरम आणि तुम्ही ते पटकन जेवण संपवायचंय बरं. गरमागरम पिठलं भात आवडतो ना, बघा तुमच्यासाठी आणलाय. काकांना इतका आनंद होतो की बस. छान जेवण बघून काकांना इतका आनंद झालेला असतो, ते आता पटकन खायला लागतात. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सुकन्याला अगदी सुख देऊन टाकत असतो. सुकन्या आता काकांच्या हाताला लागलेलं असतं. देवळात काय झालं होतं, एवढं कसं लागलंय काका, जरा सांगताय का. काकांकडून आता चौकशी करत असते सुकन्या. मी बघितलं, पकडलं, मारलं. आता काका त्यांच्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतात, पण सुकन्याने एवढं काही एक्सप्लेन होत नसतं किंवा तिला समजतच नाही. आणि गाडी भूम अशी निघून गेली. सुकन्यामध्ये, हो हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, तुम्ही शांत व्हा बरं. जवळ बसून पोटभर असं काकांना तिने जेवण भरवलेलं असतं. त्यांना पूर्ण जेवण संपेपर्यंत सुकन्या तिथेच बसलेली असते. सुकन्या आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी भाजी वगैरे आणायला गेलेली असते आणि ती भाजी घेत असते. बाकी शेजारी मुलं खेळत असतात बॉल.
मुलांमध्ये त्यांच्यात भांडणं चाललेली असतात. आता एक मुलगा भांडण होतं म्हणून दुसऱ्या मुलाला पटकन लोटून देतो खाली. जमिनीवर पडल्यावर त्याच्या डोक्याला मार लागतो. सुकन्या भाजी घ्यायचे ठेवते आणि या बाळाला काय झालंय ते बघते. अरे बाळा काय झालंय? शेजारीच आबा असतात. आबा सुद्धा फिरायला आलेले असतात. डोक्याला इतका मार लागलेला असतो की अगदी तो कसं तरी करायला लागलेला असतो. इतकी काळजी घेते ही सुकन्या. आता आबा हे सुकन्याकडे बघत असतात की किती चांगली पोर ही, किती काही संबंध नसताना किती काळजी घेते या मुलाची. आता सहज बोलता बोलता त्याने लोटून दिलेला असतो आणि डोक्यावर पडल्यामुळे तो बेशुद्ध होतो. सुकन्या इतकी घाबरते, आसपास बायका जमा करते, याला पकडा. गाड्यावरचा पटकन एक कांदा घेते, कांदा फोडते आणि त्याला कांद्याचा वास देते. तो मुलगा लगेच शुद्धीवर आलेला असतो. बाळा बरं वाटतंय काय रे तुला? सुकन्या खूप त्याची प्रेमाने काळजी घेत असते. सुकन्या त्या बाळाला उठवते. बाळ म्हणजे चांगला मोठा मुलगा असतो. बाळा बाळा करून प्रेमाने बोलते, पाणी वगैरे देते. बरं वाटतंय का म्हणून त्याची काळजीने त्याला विचारते. आता त्या मुलाला जरा बरं वाटायला लागलेलं असतं. सगळं काही जे घडलेलं आहे ते आबा बघत असतात लांबून. सुकन्या काय कशी काळजी घेते का अनोळखी मुलाची. आबा आता राकेशला म्हणतात, राकेश प्रेमाचा भाव मनात असायला लागतो तो असा बघ. काही नातं संबंध नसताना किती प्रेमाने करते ती पोर. हो ना आबा, बघा की किती चांगली आहे. आजारी माणूस नुसते औषधाने बरा होत नसतो रे. प्रेम माया सगळं काही द्यायला लागतं. आपुलकीने तो बरा होतो. औषधांपेक्षा आपुलकी आणि आपल्या माणसाचं प्रेम हवं असतं, तरच तो आजारी माणूस नीट होतो. खरंय आबा, अगदी बरोबर आहे तुमचं. म्हणतात प्रेम पण आहे, माणुसकी पण आहे आणि औषध उपचार सुद्धा करते. अशी नर्स असली तर कोणता पेशंट बरा होणार नाही. किती बी दुखणं असू दे की एका मिनिटात पेशंट असा चालायला लागतो की नाही बघ. आबा आता या सुकन्याचं काय कौतुक करत असतात. आबाला इतकी आवडलेली असते ही सुकन्या. आता तो मुलगा उठून उभा राहिलेला असतो. सुकन्या सगळ्याच मुलांना सांगते, एकत्र खेळत असताना गरीब श्रीमंत, काळं गोरं हुशार अगदी काहीच येत नाही असं काही नसतं. तुम्ही फ्रेंड आहात ना, एकत्र फक्त खेळायला जमता आणि तेवढंच करा की. हे असे भेदभाव का करता रे तुम्ही? कुणी गरीब श्रीमंत नाही आहोत. जेव्हा खेळायला येतो ग्राउंडवर तेव्हा सगळी सारखी असतात. आणि भेदभाव करणारे आपण कोण? देवाने पाठवलंय आपल्याला, आपणही ते कुठं भेद करतोय? लक्षात येतंय का? सगळ्यांनी प्रेमाने आणि गोडीने खेळायचंय. आता याला जर काही झालं असतं तर केवढ्याला पडलं असतं. परत अशी चूक करायची नाही आणि मारामारी तर अजिबात करायची नाही. हो ताई, तू सांगती, आमच्या लक्षात आलं. सगळ्याच मुलांना आता लक्षात आलेलं असतं सुकन्याला काय सांगायचंय. खूप छान आणि शांतपणे तिने समजावून सांगितलेलं असतं आणि मुलांनी सुद्धा ते कॅप्चर केलेलं असतं. सुकन्या म्हणते, काय रे, आपल्यामुळे एखाद्याचं नुकसान झालं, त्याला त्रास झाला, आवडेल का तुम्हाला? असं वागतं का कुणी? तेव्हा कुणाला नुकसान होणार नाही, एकदम शांतपणे व्यवस्थित असं खेळायचं असतं. मैत्री करायची असते, वाढवायची असते. असं भांडणं किंवा खुन्नस करायची नसते. लक्षात ठेवायचा, कधीही कोणामध्ये भेदभाव करायचा नाही. शांतपणे व्यवस्थित खेळायला शिका की. काय लावलंय रे हे? आता सगळ्याच मुलांना खूप छान समजावून सांगितलेलं असतं. मुलांबरोबर आबांनी सुद्धा ते ऐकलेलं असतं किंवा समजून घेतलेलं असतं. आबा खूप कौतुकाने या सुकन्याकडे बघत असतात. आबा अगदी फॅन झालेले असतात या सुकन्याच्या इतक्या चांगुलपणाचे. सुकन्या म्हणते, जग इतकं सुंदर बनवलंय देवाने, मनापासून बघा आणि त्याचा आनंद घ्यायला शिका की. हे कशाला धुसफूस आणि कशाला भांडणं वगैरे करता रे? गोड छान आनंदाने खेळा की. लहान आहात ना, लहानांसारखं आनंद एन्जॉय करा की. लहानपणी एन्जॉय करणं सगळ्यात बेस्ट आहे. आता सुकन्याकडे बघून सगळी मुलं हसतात, कारण ताईने इतकं गोड शब्दात त्याला समजून जे सांगितलेलं असतं. ते पावसाचे टपोरे थेंब जे अंगावर पडतात ना ते, किंवा सूर्याच्या किरणांमुळे आपली सावली अशी लांब होत जाते ते, कधी अगदी जवळ जवळ येणारी ती सावली. अरे आपल्या आजूबाजूला इतक्या छान आणि नॅचरल अशा गमती जमती, त्या एन्जॉय करा, त्या ओळखा, त्या शिका. खरंच खूप छान आहे रे सगळं निसर्ग. जगच इतकं सुंदर आहे. फक्त ते आपण सुंदर आहे ते सामावून घेण्याचा प्रयत्न करा. क्रूरपणे प्लीज वागू नका. आपल्याला असंच हसत खेळत आनंदात जगायचंय. कळतंय ना तुम्हाला? खूप मोठे व्हा, खूप खेळा आणि खूप शिकारे मुलांना. अगदी आई वडिलांचं नाव रोशन करून दाखवा. हो, मोठे होता होता दुसऱ्यासाठी काय करता येईल याचा विचार सगळ्यात आधी करा. स्वतःसाठी आपण तर सगळेच काही जगतो, काहीतरी करत असतो. दुसऱ्यासाठी सुद्धा काहीतरी करण्याचा प्रयत्न करा. प्लीज बाळांनो, एवढं तुम्ही करा रे. दुसऱ्यासाठी काही केलं ना की बघा कशी मजा येते आणि तो आनंदच वेगळा असतो रे. एकदा काहीतरी प्रेमाने दुसऱ्यांसाठी काहीतरी करून बघा. इतका आनंद येईल तुमचं तुम्हाला जाणवेल. येस, तू म्हणतीये तसंच करणार आजपासून ताई. ते मुलं प्रेमाने अगदी सुकन्याला मिठी मारतात आणि सुकन्या सुद्धा त्यांच्यासोबत आता खेळायला लागलेली असते. आवा म्हणतात, काय गोड आहे रे ही पोरगी. अद्विक आता अजून सुद्धा कलाचा ऍक्सिडेंट कोणी केला, काय केला याचा शोध घेत असतो. इन्स्पेक्टरकडे सारख्या तो फेऱ्या मारतच असतो. अद्विक साहेब बोला आता काय? माझ्या बायकोचा ऍक्सिडेंट कुणी केला, काय केला, त्यामागे नेमकी सूत्रधार कोण आहे हे मला कळायलाच पाहिजे.
इन्स्पेक्टर साहेब प्लीज तुम्ही तुमच्या पद्धतीने तपास लावा. काहीतरी क्लू मिळाला का, गाडीचा नंबर सापडला की आपलं काम सोपं होईल. आता अद्विक चिडतो आणि हायपर होऊन उभा राहतो. गेले 6 महिने झाले तुम्ही हेच उत्तर देताय, काहीही प्रोग्रेस नाही किंवा काही माहिती सुद्धा नाहीये. नेमकी तुमचं काय चाललंय इन्स्पेक्टर साहेब, कळेल का जरा? अहो साहेब हायपर होऊ नका, सगळ्या प्रोसिजरला वेळ लागतो. एकदम असं कोणावर आम्ही आळ नाही टाकू शकत ना. तुम्हीही आम्हाला समजून घ्या प्लीज. आम्हाला जर काही कळलं तर आम्ही नक्की सांगण्याचा, तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तुम्ही सुद्धा समजून घ्या की साहेब. हा आता इकडे व्हिडिओ बनवत असते आणि सुकन्या चहा पित असते अगदी निवांत बसून. असा काय जबरदस्त आवाजात ही व्हिडिओ बनवत असते की सुकन्या चहा प्यायचं सोडून ह्या नेहाकडेच बघत बसलेली असते. सुकन्या म्हणते अगं काय करतेयस? नेहा म्हणते अगं तू बनवलेल्या साबणाचं मार्केटिंग करतेय, दुसरं काय? नेहा आधी टेस्टिंग तर होऊ दे ना गं, लगेच कुठे लगे व्हिडिओ बनवायला लागली. का करतेयस ग असं? तुझा हा प्रयोग यशस्वी झालाच म्हणून समज. मला वाटलं ग लगेच नोकरी मिळेल, पण काय कशाचं काय नेहा, काहीच झालं नाही. आता व्हिडिओ पोस्ट केला की बघ कशी लाईन लागतीये नोकरीची. टेन्शन घेऊ नको ग सुकन्या, रिलॅक्स. सुके ऑर्डर मिळाली, बोनी झालीये, बघ बघ बघ. मी म्हटले होते ना व्हिडिओ पोस्ट केल्या केल्या ऑर्डर मिळणार, बघ आपली बोनी झालीये. इतका काय सुकन्याला आनंद झालेला असतो की बस. इकडे मात्र राहुल आणि रोहिणी रूम मध्ये बसून नेहमी कारस्थानच करत असतात. कलाचा जीव घेऊन त्यांना शांती मिळालेली नसते. अजून सुद्धा खूप त्यांना जीव घ्यायचे असतात आणि रस्त्यातले काटे अगदी दूर करायचे असतात. हे मायलेक सगळ्यांना बर्बाद केल्याशिवाय काय शांत बसणार नसतात. राहुल आणि रोहिणी फक्त त्या वेड्याला संपवण्याच्या मागे असतात. काहीही झालं तरी त्या वेड्याला संपवून टाकायचंय आपल्याला, एवढंच काय करायचंय आपल्याला. इकडे आता रोहिणी राहुल बोलतच असतात, तेवढ्यात काय त्यांनी अनामिकाला सुद्धा निरोप पाठवलेला असतो. दादा मला बोलवलंय का तू? तुझीच वाट बघत होतो, आता चल बोलतोय फायनल. राहुल म्हणतो रोहिणीला मम्मा दरवेळेला बोलते की मी बिंडोके. आता बघ तुम्ही कसलं सॉलिड असं प्लॅनिंग केलंय, तू बघतच राहशील आणि तुझा मुलगा किती ग्रेट आहे हे सुद्धा तुला कळेल. अगं मम्मा बघतच राहा ग. अनामिकाला राहुलने आता घरातली सगळी बाजू सांभाळायला दिलेली असते. घरात जे काय व्हायचंय, जे काय करायचंय अनामिका तू आणि तूच करायचंय. बाहेर मात्र मी आणि मम्मा सगळं काही हँडल करतो. जसं आम्ही याआधी सगळं काही हँडल केलंय ना बाहेर, तसं सुद्धा अजून खूप गोष्टी आम्हाला हँडल करायच्यात. त्यामुळे तू घरचं बघ, आम्ही बाहेर बघतो. अद्विक बिचारा खूप हर्ट झालेला असतो, तो नाराज होतो. दरवेळेला इन्स्पेक्टरकडे येतो आणि इन्स्पेक्टर एकच त्याला उत्तर देतो. इन्स्पेक्टर काहीही हालचाल करत नसतो किंवा काही प्रयत्नही करत नाही की कलाला कोणी मारलंय, काय मारलंय शोधू शकतो. अगदी शांत बसलेला असतो आणि जेव्हा बिचारा अद्विक येतो तेव्हा एकच उत्तर देऊन त्याला काढून देत असतो. अद्विक आता बाहेर येतो आणि अगदी रडवेला झालेला असतो. कला कधी कळणार आहे तुझी ही अवस्था कुणी केली, माझ्यापासून तुला कुणी वेगळं केलं हे मला कळायलाच हवंय कला. तोपर्यंत मला कळत नाहीये या सगळ्या मागे कोण आहे, तोपर्यंत मी काय शांत बसणार नाही. आणि ज्याने कोणी असं केलंय त्याला मी शिक्षा दिल्याशिवाय मला काय समाधान लागणार नाहीये. मी सुद्धा माझ्या पद्धतीने शेवटपर्यंत प्रयत्न करणार. कला तुला कुणी मारलंय किंवा कुणी तुझी अशी वाईट अवस्था करून इतकं हाल करून तुला या जगातून जायला लागले, मी शोध घेणार म्हणजे घेणारच. आणि तोपर्यंत तुला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी स्वतःच्या नजरेला नजरच देऊ शकत नाहीये. मी स्वस्थ आणि शांत असं जगू शकत नाहीये. तू माझ्यासाठी काहीतरी करत होती आणि त्यात तुला न्याय मिळणं किंवा न्याय मिळवून देणं ही माझी जबाबदारी आहे कला. जोरात किंचाळतो आणि म्हणतो सगळं सॉल्व्ह करणार तेव्हाच काय मी शांत बसणार, तोपर्यंत मी काय शांत बसत नसतो. नेहाच्या पर्समधून एक चिठ्ठी काढते. सुकन्या पर्समधून एक चिठ्ठी काढते आणि म्हणते नेहा ही चिठ्ठी तुझी आहे का ग? इंटरव्ह्यूला गेले ना तेव्हा ही चिठ्ठी माझ्या पर्समधून पडली. त्या लोकांना म्हटले की माझी आहे पण माझी नाहीये, तुझी असेल तर सांग की. नेहा म्हणते आणि इकडे बघू. नेहा आता ती चिठ्ठी खोलून वाचायला लागलेली असते. तेवढ्यात काय त्या मावशी येतात. कुठे ती पोरगी? काय गये तूच आणला ना आमचा यांचा शर्ट दोरीवरून काढून? काय गये? नेहा म्हणते नाही मी कुठे काय केलंय, मी नाही आणलाय तुमच्या यांचा शर्ट दोरीवरून, मला काय करायचंय त्यांच्या शर्टचं. आता ह्या दोघी कुजबूज करत असतात. त्या मावशी म्हणतात काय नाही हो, ती म्हटली शर्ट चोरलाय का? तर मी हो म्हटले. काय म्हटली, शर्ट तू चोरलाय? नेहा आता तिच्याच याच्यामध्ये गुंतलेली असते आणि मावशी समोर कबूल केलेलं असतं की शर्ट तिनेच चोरलंय. नेहा म्हणते सॉरी काकू, आज जरा वेंदळी येते, एवढं काही तिच्या लक्षात राहत नाही. साधी भोळी हो, वेंदळी आहे एकदम ती, एवढं काय मनाला लावून घेऊ नका तिचं. नेहा आता कपाटामध्ये लपवून ठेवलेला शर्ट पटकन काढते आणि बाहेर आणून मावशीला, ठीक आहे तुमच्या नवऱ्याचं शर्ट. अगं शर्ट तू आणलं होतं मग नाही का म्हटलीस ग? परत जर असं माझ्या नवऱ्याचा शर्ट चोरला तर याद राखा माझ्याशी गाठे, आत्ता सोडतीये मी, परत जर अशी चोराचोरी केली तर मी काय तुला सोडत नसते. मावशीने चांगलंच हिला सुनावलेलं असतं. सॉरी मावशी. आणि नेहा आता रडायचं नाटक करते. मावशी आता कटकट करून निघून गेलेली असते. एकदाच्या बिचाऱ्या सुटलेल्या असतात मावशीच्या तावडीतून. इकडे आता राहुल आणि रोहिणी जबरदस्त असं प्लॅनिंग करत असतात. काय त्यांना आता घडवायचंय
आधी त्या वेड्याला संपवायचं एवढंच त्यांचं टार्गेट असतं. अरे आपल्याला कुणी विचारणार सुद्धा नाही आणि दारात सुद्धा उभं करणार नाहीये. कळतंय का तुला? काहीतरी करायला लागणार आहे. ए ममा गप की, काय रोजची कटकट 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 तेच सांगतीयस ग. एकदाच सगळं संपूया आणि गेम ओव्हर करून टाकू की. रोज ती धाकधूक, रोज ती धगधग कशाला हवी आहे? सगळं काही एकदाच संपून टाकू आणि गेम ओव्हर करून टाकू. फिनिश मम्मा. एकदाच काम झालं म्हणून समजतो आता. तू फक्त हो म्हण ग, मी बघ कसं सगळं काही प्लॅन करतो आणि सक्सेसफुली करतो. ए राहुल, दरवेळेला माती खातो तशी माती खाऊ नको. अद्विकलाच अक्कल आहे सगळ्यात जास्त. अद्विकला एकदा संपवला की फुल प्लॅन. बाकी सगळे मेल्यातच जमाय ग. सगळेच बावळ्याटे एका चढी आहे. आपल्या रस्त्यातला काटा फक्त अद्विक आहे. त्याला दूर केल्या ना मम्मा, सगळं काही आपलं होणार आहे. रोहिणी म्हणते राहुल, तू म्हणतोय ते मला पटायला लागले. आता मला असं वाटतंय की आता अद्विकची वाट बघण्यात किंवा अद्विकला बाजूला करण्यात काही एक अर्थ नाहीये. म्हणजे कसं आहे ना राहुल, सारखं त्या अद्विकला घाबरायचं, काहीतरी करायचं असेल तर अद्विक 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 असं वाटायला लागले राहुल की त्या अद्विकचा सुद्धा काटा काढूनच टाकायला हवाय का? एकदाचा अद्विकचा काटा काढून टाकला की आपल्या रस्त्यातला मार्ग मोकळा. रस्ता असा क्लीन होऊन जाणार. आपल्याला हवंय तसं आणि तेच करू शकतोय आपण. तुला कसं वाटतंय अद्विक? एक्झॅक्टली मला काय म्हणायचंय कळतंय का रे तुला? अरे मामा, तू जे म्हणतीये ते एकदम लक्षात आलंय आपल्या. मला तेच वाटतं ग, एकदाच जाऊन असं नरड दाबावा त्या अद्विकचं आणि रस्त्यातून दूर करावं. पण इतका साधा नाहीये ग तो. खूप डोकं लावायला लागणार आहे. जशी ती कला खूप आपल्या मध्ये मध्ये यायची तसाच हा अद्विक या कलासारखंच याला संपवावं लागणार आहे. आता राहुल आणि रोहिणी फुल प्लॅन करत असतात की सगळ्यात महत्वाचा अद्विकच आहे, त्यालाच दूर करूया म्हणजे टेन्शनच राहणार नाही. त्यांची तब्येत कायमच नरम गरम राहत असते. जेव्हापासून कला गेली तेव्हापासून आबाला काय बरंच वाटत नसतं. आता ही आबा एकदम शांत असे झालेले असतात. त्यांच्याजवळ सरोज बसलेली असते आणि आता अद्विक सुद्धा येतो. आई काय झालंय? दिवसभर नर्स आलीच नाहीये का आबांची काळजी घ्यायला? नाही आली रे ती. अरे नाही आली मग फोन करून कळवायचं की. अगं तू येण्याची वाट बघत होते रे अद्विक, म्हणून शांत बसले मी. दिवसभर तूही कामात असतो, कामाचं टेन्शन असतं, म्हणून अजून घरचं कुठे टेन्शन देऊ म्हटलं. घरी आला की बोलूया. आबा म्हणतात अद्विक सरोज आता माझं वय झालंय पोरांनो, समजून घ्या रे. किती काळजी घेता आणि काय म्हाताऱ्यासाठी धडपडता. वय झाले, लक्षात घ्या आता. मला सारखं एकटं एकटं वाटायलंय रे. तुम्हाला मी दोषी ठरवत नाही, कारण तुम्हाला आपापली कामं असतात, त्यामुळे माझ्याजवळ बसा असं मी म्हणू शकत नाही किंवा मला वेळ द्या असंही माझं म्हणणं नाहीये. सरोज म्हणते आबा असं काय बोलताय? कितीही व्याप असू द्या, कितीही कामं असू द्या, आम्ही आहोत की तुमची काळजी घ्यायला तुमच्या सोबत. असं म्हणू नका. तुम्ही एकटे पडला आणि एकटे एकटं का वाटतं? सगळं घरात माणसं तर आहेत की. सरोज तू पण काय बोलतीयस? आज बसली माझ्याजवळ काळजी घ्यायला. रोज असं जमणार आहे का? तुला पण बाकीची कामं असतात, बाहेरची कामं असतात. रोज माझ्याजवळ बसणं जमणार आहे का? माझी काळजी घेणं, गप्पा मारणं? तूच सांग बरं सरोज. अद्विक म्हणतो आबा अजिबात काळजी करू नका. उत्तम नर्स शोधतो मी तुमच्यासाठी. इतकी काळजी घेईन की बघतच राहा तुम्ही. अजिबात काळजी करू नका बरं. अरे अद्विक नर्स किती दिवस शोधणार आहे माझ्यासाठी? अरे नर्स किती दिवस काळजी घेणार? आमच्यासारखी म्हातारी कोतारी माणसं कायम घरात असली की त्यांची काळजी घेणं एक जबाबदारी वाटते रे, आणि जबाबदारी असतेच. तो मन एकटं पडलेलं असतं रे. समजून घ्यायला, आमच्यावर प्रेम करायला, प्रेमाने गप्पा मारायला. मला बी वाटतं कुणीतरी आमच्याशी बोलावं, आमच्याशी छान गप्पा माराव्या, आमच्याजवळ बसाव्या, आपुलकीने चौकशी करावी. म्हातारं जरी असलं तरी मन येणारे अद्विक आमचं. नव्या पिढीने गप्पा गोष्टी कराव्या, काळजी घ्यावी, सगळं काही वाटतं रे अद्विका. त्यांच्या गप्पा गोष्टी, त्यांच्या नव्या पिढीचे विचार ते बी ऐकायचे असतात रे. सगळं चालतं आम्हाला. घरात बसलो म्हणून काय विचार खुंटले असं थोडी आमचं. नर्स काय रे औषध देणार, जीव घालणार, ती प्रेमाने काही बोलणारे, गप्पा छप्पा मारणारे. मला काय वाटतं काळजी घेणार आहे का? अद्विका पेशंट म्हणून आम्हाला नको रे ट्रीट करायला. आपला माणूस म्हणून आमच्याशी बोलावं, ट्रीट करावं असंच वाटतं रे अद्विका. अद्विक म्हणतो आबा तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी फोन करून चांगल्यातली चांगली नर्स तुमच्यासाठी बोलवण्याचा प्रयत्न करतो. ती तुमची घरच्यासारखी काळजी घेईन असं मी बोलूनच घेतो. जास्त पैसे गेले तरी चालेल, पण चांगलं तुमचं मन रमेल असं तिला वागायला लावू आपण. तुमच्याशी आपुलकीने बोलायला लावू, चौकशी करायला लावू, अगदी तुमची मैत्रीण व्हायला लावू तिला आपण. ते ब्युरोमध्ये आता अद्विकने फोन लावलेला असतो आणि त्या लोकांना म्हणतो आम्ही जी स्नेहा वाघ नावाची नर्स सिलेक्ट केली होती ती आलेली नाहीये आणि दिवसभरात तिने फोनही उचललेला नाहीये. असं केअरलेस का वागतीये ती? काही कॉन्टॅक्ट सुद्धा होत नाहीये. काही माहिती मिळाली तर आम्हाला सांगा नक्की. ओके. आता अद्विकने फोन बंद केलेला असतो आणि अद्विक जरा नाराज होतो. सरोज मध्ये अद्विक काय झालंय रे? काय एवढा प्रॉब्लेम आहे तुला? आई तिला दुसरा जॉब मिळालाय म्हणून ती येत नाहीये. चांगल्या पगाराचा जॉब मिळाला असेल किंवा दुसरीकडे तिच्या सोयीनुसार मिळालाय म्हणून तिने आपलं काम सोडलंय.
सॅलरी जास्त मिळतीये ना, सॅलरी मस्ट इम्पॉर्टंट आहे. एनिवे तरी पण तिला कॉल करून विचारतो की मी. पैशांचाच प्रश्न होता तर बोलायचं की. आबा म्हणतात ते अद्विका कशाला फोन लावतोय, मी येऊ शकत नाही एवढं ती सांगू शकत नाही. खोटेपणा करतीये. ती मुलगी माझी काय काळजी घेणार आहे प्रेमाने, आणि माझी कसली ती प्रेमाने काळजी घेणार, देखभाल करणार, काही नाही. अगदी पैशांसाठी काम करतीये म्हटल्यावर तिच्याकडनं काहीच अपेक्षा करायची नाहीये अद्विका. अरे ती पोरगी कळतेच की कशी आहे, पैशांसाठी तिकडे पळाली मला सोडून, मग कशाला तिला बोलवतोय. नकोच मला ती. आता दुसरी आपण नर्स शोधूया चांगली. आबांच्या डोक्यात ती बसलेली असते मगाशी बघितलेली गोड छान अशी मुलगी. बाबा म्हणतात अद्विक माझा ऐकतोस का जरा, मी काय म्हणतोय. राकेश ती पोरगी आली होती मगाशी, तिचं नाव काय रे. आबा सुकन्या पाटील नाव आहे तिचं. लई गोड पोरगी आहे अद्विका. मला असं तुला म्हणायचंय अद्विका, जरा माझं म्हणणं ऐकून घे. आता अद्विक राकेशकडे रागाने बघायला लागतो. हा पटकन घाबरतो आणि खाली बघतो. ती सुकन्या पाटील नावाची पोरगी आहे ना, तिला नोकरीवर ठेव की अद्विका. गोड पोरगी आहे, इतकी प्रेमळ पोरगी आहे ना, तिला नोकरीवर ठेव असं मला म्हणायचंय रे. अद्विक तिला जर नोकरीवर ठेवलं तर ती माझी चांगली काळजी घेऊ शकते. अद्विका माझा अनुभव आहे, मी स्वतः डोळ्याने पाहिलंय, तिचा अनुभव घेतलाय. त्या पोरीकडे तत्परता आहे. इतकी चंचल पोरगी आहे ती, आणि वेळ प्रसंग आल्यावर जेव्हा जी वेळ येईल त्या प्रसंगाला कसं हँडल करायचं सगळं करतं. त्या पोरीला एकदम मन लावून काळजी घेत्या. ओळखीचं असो किंवा अनोळखी असो, काय जीव लावते ती पोरगी. काय पोरगी आहे खरंच अद्विका. काय तिचं कौतुक सांगू, स्वतःच्या डोळ्याने बघितलंय मी तिचं. आणि आम्ही जेव्हा बाहेर फिरायला गेलो तेव्हा बघितलं की काय पोरगी आहे ती, माणुसकी आहे तिच्याकडे. मला विश्वास आहे ती चांगलं मला सांभाळेल. पोरगीच मला लवकर बरं करू शकते, मला विश्वास आहे अद्विका. बाबाने एवढं सांगितलंय म्हटल्यावर अद्विकला तर ऐकायलाच लागणार. अद्विक आता विचार करत असतो आणि हा भाग इथेच संपला. पुढच्या भागात काय होणार अगदी आपण थोडक्यात बघूया. फायनली आता तिला बोलवलेलं असतं अद्विकने, आणि ती येऊन बाहेरच उभी राहते. अद्विक म्हणतो, ओ मॅडम ड्युटी आत आहे तुमची, जरा पावलं उचला आणि आत येण्याचे कष्ट घ्या. ती आल्या आल्या ती तुळशीला नमस्कार करते. तिला खूप छान वाटतं इतकी बहरलेली तुळस बघून. तुळशीत आता तिला मंगळसूत्र सापडलेलं असतं आणि ती डायरेक्ट घेऊन आलेली असते. बघा मला हे तुळशीत मंगळसूत्र सापडलं, या घरच्या लक्ष्मीचंच असेल ना हे मंगळसूत्र. आणि अद्विकला असं ते मोठं करून ती मंगळसूत्र दाखवत असते. त्याच्यातून बरोबर अद्विकचा चेहरा दिसत असतो. सुकन्याने ते मंगळसूत्र असं पकडलेलं असतं की त्याच्यातून अद्विकचा चेहरा दिसतो आणि अद्विकला हिचा चेहरा दिसत असतो. स्पष्ट असं दोघंही एकमेकांना बघत असतात. आणि सुकन्या जेव्हा घरात पाऊल टाकते तेव्हा तिला अशी वेगळीच काहीतरी फिलिंग आलेली असते आणि वेगळंच काहीतरी जाणवायला लागलेलं असतं. आता सुकन्या इतकी फ्रेश आणि आनंदी असते की तिच्याकडे अद्विक बघतच थांबलेला असतो आणि आबा सगळेच कौतुकाने बघायला लागलेले असतात. आता फायनली आबाच्या हट्टेपणामुळे किंवा आबाला ती इतकी आवडलेली असते की अद्विकने तिला शोधून आणलेलं असतं आणि तिलाच आता आबाची नर्स म्हणून जॉबवर ठेवलेलं असतं. आता बघूया सुकन्या आलेली असते नर्स म्हणून, ती अद्विकची बायको होणार का, अद्विकच्या प्रेमात पडणार की अद्विक तिच्या प्रेमात पडणार. हळूहळू तिला कळेल की याच घरच्या मुलीने मला हृदय दिलंय आणि म्हणूनच तिला ते घरातली माणसं आपापलीशी वाटतात. आता सुकन्याबद्दल जे काही आपल्याला जाणून घ्यायचं आहे ते सगळं काही जाणून घ्यायचं असेल तर यासाठी मित्रांनो बघायला लागणार आहे आपल्याला उद्याचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.